सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अरोली पोलिसांच्या सतर्कतेने लाखो रुपयांच्या साठवलेल्या रेतीवर लावली चौकशी। रामटेक तालुक्यातील सालेमेटा या गावातील एक मोठी बातमी समोर येत आहे। मध्यरात्री उत्खनन कोणाचे? अल्प मेहनती भररक्कम पैसा कमवण्याचं साधन वाळू। दुर्गा मंदिर सालेमेटा येथील दुर्गा मंदिर समोर अंदाजे 25 ते 30 ब्रास रेतीचा साठा पडून असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्या रेतीचा साठा कशाकरिता केला गेला आहे? कोणाच्या आशीर्वादाने रेती साठवण्यात आली आहे? या प्रश्नांचे उत्तर चौकशीअंती बाहेर येणारच आहे। नागपूर जिल्ह्यात रेती चोरी, मुरुम चोरी, माती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महसूल विभाग डोळे मिटून गप्प बसल्याचं चित्र निदर्शनास येत आहे। सालेमेटा येथील पोलीस पाटील रितेश दुरुक्कर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत सालेमेटाचे सदस्य महेंद्र दिवटे यांनी घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी तहसील कार्यालयाकडून जारी रॉयल्टीनुसार ट्रकने 25 ब्रास रेती आणण्यात आली आहे। घरकुल लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ट्रक जात नसल्यामुळे त्याचा साठा दुर्गा मंदिर परिसरात केला असून लवकरच ती रेती लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे। सदर रेतीची रॉयल्टी त्यांच्याकडे उपलब्ध असून चौकशी अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दिवटे यांनी दाखवली आहे। एवढा मोठा साठा असून लाभार्थी कोणत्याही समोर का येत नाही? महसूल प्रशासन करीत असलेल्या चौकशीत सत्य लवकरच बाहेर येणार असून नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागलेले आहे। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर, नागपूर। माझे नाव रितेश दुरुक्कर, पोलीस पाटील सालेमेटा। सदर रेती अंदाजे सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दिवटे यांनी काल सांगितल्याप्रमाणे सदर रेती हे 25 ब्रास आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे। आणि सदर रेतीची चौकशी करण्याकरता काल अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत एक टीम आलेली होती आणि त्यांना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दिवटे यांनी सांगितले की सदर रेती हे घरकुल बांधकामासाठी जे लाभार्थी असतात, ज्यांना तहसील कार्यालयाकडून ज्या रॉयल्टी मिळतात त्या रॉयल्टी अंतर्गत हे रेती आणल्या गेलेली आहे। आणि त्यांनी सदर रॉयल्टी हे मोबाईलवर सदर टीमला दाखवले आणि दाखवल्याच्या नंतरमध्ये जे पोलीस विभाग आहे, टीम आहे, त्यांनी सांगितले की जोपर्यंत सदर रेतीची संपूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत रेतीची वाहतूक करण्यात येऊ नये किंवा रेती कुठेही हलवू नये। त्यानंतर संध्याकाळी माननीय तलाठी मॅडम साजा क्रमांक 42 महादुला यांनी सुद्धा स्पॉट पंचनामा केला आणि स्पॉट पंचनामा केल्याच्या नंतर त्यांनी आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे। सदर रेती हे ग्रामपंचायत सदस्य जे महेंद्र दिवटे आहे किंवा ग्रामपंचायत विभागातले जे कोणी पदाधिकारी आहे त्यांनी हे सांगितले की सदर रेती हे ग्रामपंचायत अंतर्गत जे घरकुल आहे त्या घरकुलच्या लाभार्थ्यांना जे विनामूल्य रॉयल्टी अंतर्गत जे रेती मिळते ते रेती आहे असे त्यांच्याकडून कळलेले आहे। पण एवढा स्टॉक एका वेळेस ठेवण्याची हे कोणती कायद्याची तरतूद आहे? नाही, जेव्हा दोन ट्रक आले होते तेव्हा 2 ट्रक जेव्हा आले होते त्यावेळेस आम्ही विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर रॉयल्टीची रेती असल्यामुळे आपण काही लक्ष दिलं नाही। पण मग मध्यरात्री काहीतरी 2 ते 3 ट्रक रेती त्यांनी येऊन पाडलेली आहे आणि पाडल्याच्या नंतर मध्ये ते निदर्शनात आलं। बरं, इथली जे काही रेती गेली आहे हे कुठे गेली आणि केव्हा गेली हे माहिती पडेल का? कमीत कमी इथं 2 ते 3 ब्रास रेती किंवा 5 ब्रासच्या जवळपास इथून गेलेली दिसते, म्हणजे इथं जो लागलेला आहे ढिगारे याच्यानुसार। आता साहेब, या संदर्भात काही सांगता येणार नाही की जर ग्रामपंचायत जर बोलत आहे की हे घरकुल लाभार्थ्यांची रेती आहे तर सदर रेती जर कोणी गेली असेल तर ते लाभार्थ्यांकडेच गेली असेल, याची चौकशी कळेल। पण लाभार्थ्याच्या घरी न पडता हे या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी लावारिससारखी पडलेली आहे, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? आता ग्रामपंचायत अंतर्गत जे सांगत आहेत की गावामध्ये ट्रक जात नसल्यामुळे, लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ट्रक जात नसल्यामुळे आणि जे रॉयल्टीची रेती जे येत आहे ते ट्रक नाही असल्यामुळे, ते ट्रक त्यांच्या घरापर्यंत जात नसल्यामुळे हे जे खुला मैदान आहे दुर्गा मंदिर इथला, तर त्या खुला मैदानामध्ये टाकल्याची प्राथमिक माहिती हे ग्रामपंचायततर्फे देण्यात आली आहे। ग्रामपंचायत सदस्य याबद्दल तुम्हाला काय वाटते का याची चौकशी योग्य होईल का?
आता हे वरिष्ठ चौकशी करत आहे का पोलीस टीम येऊन काल चौकशी करून गेली आहे. त्यानंतर माननीय तलाठी मॅडम यांनी काम त्याला मोका चौकशी पंचनामा तयार करून त्यांनी त्या त्यांना पुढील योग्य चौकशी करता ते करणार. बरं चौकशी- आम्हाला